नमस्कार, आपण बघत आहात महान्यूज 7. मी अनुराग नंदकिशोर शिंदे. वळूया आजच्या काही ठळक बातम्यांकडे. सावनेर तालुक्यातील खापा शहरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील वार्ड क्रमांक 3 आणि 4 मधील डोंगे घाट, रंगारीपुरा आणि लांबटपुरा परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांत एका पिसाळलेल्या कुत्र्याने 10हून अधिक नागरिकांना चावा घेतल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकारामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे बंद केलेले असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदर प्रकरणाची माहिती देऊनही नगर प्रशासनाकडून केवळ आश्वासनं दिले जात असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान खापा आरोग्य केंद्रात रेबीज लसीचा तुडवटा असल्याने चावा घेतलेल्या रुग्णांना नागपूरला रेफर केले जात आहे किंवा खासगी रुग्णालयात महागडी लस घ्यावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांवर आर्थिक बोजा वाढत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्यांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलेले असून नगर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. खापावरून किशोर ढुंडेले यांची रिपोर्ट, महान्यूज 7.